तटकरे पटेल यांच्यावर पवार कुटुंबियांची नाराजी. तटकरे पटेल यांच्यावर पवार कुटुंबियांची नाराजी. मुंबईत दुपारी झालेल्या बैठकीमुळे पवार कुटुंबीय नाराज. ही तीच बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांना पुढे करण्याचा सगळा विचार झाला. अस्थि विसर्जनापूर्वी मुंबईत तटकरे पटेल बैठक घेत होते आणि त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या नेतृत्वाने त्यातल्या एका प्रवक्त्याने नाराजी व्यक्त केल्याची बातमी पुढारी न्यूजने दाखवली होती. ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी पुण्याहून अधिक माहिती देत आहेत. ज्ञानेश्वर, अगदी खरं, दुपारी जी बैठक मुंबईमध्ये झाली, त्या बैठकीला तटकरे पटेल भुजबळ यांची हजेरी होती. याच बैठकीवरून पवार कुटुंबियांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आहे. एकीकडे अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं तरी देखील मुंबईत अशा पद्धतीनं पुढच्या राजकीय घडामोडींची घाई करायची काहीही गरज नव्हती. सगळ्या गोष्टी नियंत्रणात असताना अशा पद्धतीने इतकी घाई का केली गेली असं कुटुंबियांमध्ये बोललं जात आहे. कुटुंबातल्या काही सदस्यांनी आपापसांमध्ये चर्चा करताना तशा पद्धतीची कुटुंबात तटकरे आणि पटेल यांच्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. एकीकडे आपण पाहिलं की अस्थि विसर्जन देखील झालेलं नव्हतं, तर दुसरीकडे मुंबईमध्ये अशा पद्धतीनं पुढच्या राजकीय आणि एकूण सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी लगबगीने हे सगळे नेते मुंबईत पोहोचले. बैठकी देखील झाली आणि बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना माहिती देखील दिली. हे सगळं जेव्हा टीव्हीवर या सगळ्या कुटुंबातल्या पवार कुटुंबातल्या लोकांनी पाहिलं, सोशल मीडियावरती जेव्हा पवार कुटुंबातल्या लोकांनी या बातम्या पाहिल्या, तेव्हा त्यांच्यामध्ये पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल विशेषतः नाराजी चर्चिली गेली. अशा पद्धतीनं घाई करायची कुठल्याही पद्धतीची गरज नव्हती किंवा ही ती वेळ नव्हती, अशा पद्धतीनं पवार कुटुंबियांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. आणि या सगळ्या घटनेनंतर आपण बघितलं काही कार्यकर्त्यांनी देखील तशा सोशल मीडियावरती पोस्ट लिहिलेल्या होत्या. हे सगळे नेते अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमाला का आले नाही अशा पद्धतीचा सवाल देखील काही कार्यकर्त्यांकडून देखील उपस्थित केला गेला होता. प्रसन्न सर, पण असं आहे की शेवटी ते नेते काही स्वतःच्या मनाने निर्णय घेत नव्हते. आपण बातमी चालवतोय की स्वतः सुनेत्रा पवारांनी होकार कळवलेला आहे या मुद्द्याला की आपल्याला उपमुख्यमंत्री व्हायचंय. या सगळ्या घडामोडींचा असा अर्थ काढायचा का की याच्यानंतर अजित पवारांच्या पक्षातल्या नेतृत्वानं, म्हणजे नेतृत्व म्हणजे मी आता सुनेत्रा पवार यांनाच नेतृत्व अशा अर्थानं पाहतोय, त्यांच्यापासून सगळ्या नेते मंडळींनी पुढची वाटचाल सगळी ठरवली होती, त्या दिशेने पुढे चाललेली आहे. आणि म्हणूनच मी मगासपासून सगळ्यांना हा प्रश्न विचारतोय की मग आता एकत्रीकरणाचं काय. ज्ञानेश्वर, अर्थात एकत्रीकरणाचा हा सगळा मुद्दा जो आहे तो दोन्ही पक्षातले सगळे नेते जेव्हा इथून पुढच्या वेळी बैठकीला बसतील तेव्हा घेतला जाईल. सुनेत्रा पवार यांची भूमिका यावेळी अत्यंत महत्वाची ठरेल. सुनेत्रा पवार यांनी जर भूमिका मांडली की दोन्ही राष्ट्रवादी ह्या स्वतंत्रच राहतील तर ही गोष्ट जी आहे ती अधुरी राहील. पण आता तरी पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का? अर्थात जेव्हा उद्या शपथविधीच्या बातम्या चालतात तेव्हा पक्ष विलिनीकरणाच्या किंवा एकत्रीकरणाच्या किंवा शरद पवारांच्या पक्षातल्या कुठल्याही नेत्याला या पोर्टफोलिओमध्ये किंवा उद्याच्या या सगळ्या घडामोडींमध्ये जागा असेल का याबाबत कुठल्याही पद्धतीची स्पष्ट माहिती समोर येत नाही किंवा तशा पद्धतीची घटना घडेल असंही दिसत नाही. असं असताना फक्त उद्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीची किंवा गटनेता निवडीच्या सगळ्या बातम्या जेव्हा येत आहेत तेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा किंवा तसल्या कुठल्याही हालचाली आता तरी घडताना दिसत नाहीत. आणि हे सगळं घडत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, जरी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा असली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे हेही पाहणं तितकं महत्वाचं बघावं लागणार आहे. मी दिल्लीला शिवाजी काळे आपल्या प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे जातो. शिवाजी काळे काही क्षणात आपल्या सोबत चर्चेमध्ये सहभागी होतील. शिवाजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, हो सर. शिवाजी, जर का इतक्या वेगानं घडामोडी घडत असतील, तिकडे बारामतीमध्ये अंतिम संस्काराचे शेवटचे विधी होत असताना इथे बैठक होते, उपमुख्यमंत्री पदाचं नाव ठरतं, सुनेत्रा वहिनी त्याला होकार देतात, उद्या त्याचा शपथविधी होतोय, हे सगळं होत असताना दिल्ली भाजप, अमित शहा येऊन गेलेत, आपल्याला माहिती आहे दिल्ली भाजप, दिल्लीमधल्या काय घडामोडी आहेत, तुम्ही कसं पाहताय तिथून? अगदी सर, या सगळ्या प्रोसिजर मध्ये आपण जर पाहिलं तर काही नेत्यांचं म्हणणं आहे जे मर्जरची चर्चा सुरू आहे त्यामुळे सध्याचे जे सगळे सूत्र आहेत ते प्रफुल्ल पटेल हातात घेताना पाहायला मिळतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय पद खाली असल्यामुळे, अध्यक्षपद खाली असल्यामुळे आपसुकच ते सगळे सूत्र त्यांच्याकडे जातात आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निर्णयासंदर्भात अजून कुठलाही निर्णय घेताना ते पाहायला मिळते. मात्र त्यांना हे माहिती आहे की राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं किंवा गटाचा एखादा माणूस जर महत्वाच्या पदावरती गेला तर त्यांचं महत्व हे निश्चितपणे कमी होईल. त्यामुळे ती अशा पद्धतीने एकीकडे अजित पवारांचे अस्थि विसर्जन सुरू आहे, पार्थ पवार असो, जय पवार असो, सुनेत्रा पवार असो, त्यांचे भाऊ तिथे अस्थि विसर्जन करतायत. 2 विंडो मध्ये पाहायला मिळतंय, माध्यमात चालवत आहे, दुसरीकडे ही बैठक सुरू आहे. तर एकंदरीत जर पाहिलं आणि वेगवेगळे स्टेटमेंट आहेत, लवकरच विधिमंडळाची पक्ष बैठक बोलवली जाऊ शकते. दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की सुनेत्रा पवार यांनी होकार दिला तर उद्याचा शपथविधी होऊ शकतो आणि
सुनील तटकरे म्हणतात की या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे आणि दादांचं दुःख आहे. या सगळ्या चारही नेत्यांचे स्टेटमेंट हे सगळे वेगवेगळे आहेत. अनेक आमदार म्हणतात आम्हाला फोनही आलेला नाही. आपल्यासोबत सुनील शेळके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. शेळकेजी, आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, आज दादांचा तिसरा दिवस, त्याच्यामध्ये आज दादांच्या हस्ती विसर्जनाचा आणि काही धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते. मला सुमित्रा वहिनींना पक्षश्रेष्ठीतले कोणी व्यक्तींनी हा प्रस्ताव दिलाय आणि सुमित्रा वहिनी त्याला होकार दिला असं अद्याप आमच्यापर्यंत कुठली माहिती नाहीये. परंतु ज्या अजितदादांनी महाराष्ट्रभर त्या महाराष्ट्राकरता आपलं आयुष्य झिजलं, त्यांनी महाराष्ट्रात विकास कामांच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्या आज आपल्यात हयात नाहीयेत. परंतु त्यांच्या परिवारातल्या सुमित्रा वहिनींना जर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी वहिनींनी स्वीकारली तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील एक समाधान असेल आणि वहिनींना देखील आम्ही सर्वजण त्यांच्या मागे खंबीरपणानं उभं राहून त्या महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये जे दादांनी आज आपल्याला अर्ध्यात सोडून गेलेत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्ही सर्वजण वहिनीसोबत राहू. शेळकेजी, या निर्णयाच्या बाबतीत आपलं व्यक्तिगत मत काय आहे? आपण याकडे कसं पाहता? एकीकडे राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा मुद्दा चालू असताना आता सुनेत्रा पवार या थेट उपमुख्यमंत्री आणि पर्यायानं पक्षाच्या नेत्या होणार हे उघडच आहे. याकडे आपण कसं पाहता? काँग्रेस पक्ष हा अजितदादा पवारांनी उभा केलेला पक्ष आणि आज दादांच्या गाण्यानंतर जी काय पोकळी निर्माण झालेली आहे त्यात पवार कुटुंबियातलाच व्यक्ती हे मुख्यमंत्री आणि पक्षाची धुरा सांभाळत असेल तर नक्कीच आम्ही त्या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. आज दादांचं योगदान पाहता नक्कीच. शेळकेजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान आणखी एक मोठी बातमी येते. उद्या सकाळी 11 वाजता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक मुंबईत होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे आणि यामध्ये सगळे आमदार असणार आहेत. अर्थ खातं सुनेत्रा पवार यांनाच मिळावं अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात येईल. यापूर्वीच ही मागणी करण्यात आली होती की सगळा पोर्टफोलिओ जो अजित पवारांचा होता तोच राष्ट्रवादीला मिळावा आणि आता तेच कायम होईल असं दिसतंय.